नमस्कार. आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलत आहोत ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे. हा संघर्ष आहे मराठा समाजाच्या अस्तित्वाचा, भविष्याचा आणि आरक्षणाचा. मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आज 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे गौरी गणपतीचे सण सोडून ते महाराष्ट्राच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढत आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे आणि हे पाहून प्रत्येक मराठा बांधवाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेवर मराठवाड्यातून लाखो लोक एकवटले आहेत. ही गर्दी केवळ गर्दी नाही, ही आहे मराठा समाजाची एकजूट. हा शांततेचा महासागर जो आपल्याला हक्कासाठी शांततेत उभा आहे. आज मराठा तरुण शिक्षणात मागे नाही, मेहनतीत कमी नाही, पण पुरेशा टक्केवारी असूनही सरकारी नोकरीत संधी मिळत नाही. शिक्षणाच्या अभावी भविष्याच्या चिंतेने प्रत्येक घरात एक प्रकारची हतबलता आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्हाला आरक्षण हवे कारण हे आमचा हक्क आहे. गणपती विसर्जनानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. कारण हा सरकार गेंड्याच्या कातडीचा आहे आणि त्याला मराठ्यांची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे. आम्ही शांततेत आलो आहोत आणि आम्हाला आरक्षण शांततेतच पाहिजे. पण जर आमच्या नेत्यांच्या प्रकृतीला काही झालं तर हा मराठा समाज शांत बसणार नाही. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. या संघर्षाची नोंद केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग घेईल. मराठ्यांची ताकद काय ही सरकारला दाखवण्याची वेळ आलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.